बैठक प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात पार पडली होती। दरम्यान कुरडू मुरुम प्रकरणात अजित पवारांवर सर्व स्तरावर टीका होतीये। मुरुम उपसा संदर्भात कुरडू गावात प्रशासनाने केलेली कारवाई नियमानुसारच होती अशी माहिती सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे। कुरडू येथे सुरू असलेल्या मुरुम उपशासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती किंबहुना अर्जही केला नव्हता असं तहसीलदारांच्या चौकशीत समोर आलं होतं। त्यामुळे अजित पवारांनी व्हिडिओ कॉल करून अधिकाऱ्याला केलेली दमदाटी वादात अडकली आहे। कुरडू गावात आयपीएस अधिकाऱ्याला दमदाटी प्रकरणात रोहित पवारांनी पुन्हा एकदा अजित पवारांची पाठराखण केली आहे। अजित पवारांची मीडिया ट्रायल सुरू असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। मित्र पक्षाच्या नेत्यांची मीडिया ट्रायल घेण्यापेक्षा शेतकरी प्रश्न, युवकांचे प्रश्न, महिला सुरक्षा, भ्रष्टाचार याची मीडिया ट्रायल राज्याच्या नेतृत्वाने करावी असं रोहित पवारांनी म्हटलंय। रोहित पवारांनी आपल्या एक्सपोजद्वारे काय म्हटलंय आपण बघूयात। कुरडू गावात आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका योग्य होती। घोळ दादांच्या हिंदीमुळे आणि शैलीमुळे झाला। सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जात आहे। मित्रपक्षांच्या नेत्यांची मीडिया ट्रायल करण्यापेक्षा राज्यातील प्रश्नांची मीडिया ट्रायल करा। राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी आपल्या नेत्याची विनाकारण मीडिया ट्रायल घेतली जात असताना पक्षाच्या 2-3 नंबरच्या ज्येष्ठ नेत्यांनी मात्र कुरघोड्या करणाऱ्या मित्रपक्षाला प्रो भूमिका घेत आपल्याच पक्षात स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणं कितपत योग्य आहे। एकीकडे रोहित पवार अजित पवारांची पाठराखण करत असताना दुसरीकडे त्याचे सख्खे पुतणे युगेंद्र पवारांनी मात्र अजित पवारांवर टीका केली आहे। अजित पवारांनी आयपीएस अधिकाऱ्यांशी केलेली अशा प्रकारची चर्चा आवडली नाही असं युगेंद्र पवारांनी म्हटलंय। बोलणं ते मला योग्य वाटत नाही। ते शेवटी ज्येष्ठ आहेत, काका आहेत, माझे मोठे नेते आहेत, पण मला ते आवडत नाही। कुणाला आवडणार? कुणालाही ते आवडत नाही ना। शेवटी आयपीएस ऑफिसर आहे, एक महिला आहे, तुम्ही काय कसं बोलताय, कशासाठी बोलताय, असं म्हणजे चुकीचंच आहे ना। दरम्यान काल मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांची याच विषयात पाठराखण केल्याचं दिसतंय। जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवलाय असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। आवश्यक कायदेशीर कारवाई झालेली आहे असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले। जी काही कायदेशीर कारवाई करायची ती कायदेशीर कारवाई झालेली आहे। प्रकरणाची अजून पूर्ण माहिती आणि रिपोर्ट हा माझ्याकडे आलेला नाही। तो जिल्हाधिकाऱ्यांना मी मागितलेला आहे, तो मी मागणार आहे। एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अजितदादांनीही या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा